पुढचं कोणी बघितलंय? मला कळतच नाही. मला ही ती जी फ्रेज आहे ना, काय पैसे कमवले त्यांनी, 7 पिढ्या बसून खातील, 6 काय अपंग निघणार आहेत का? की सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे? इतके नालायक निघणार आहेत तुझे 6 जण? हा जो हावरटपणा आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आता जी बजबजपुरी सगळ्या महाराष्ट्रावर सुरू आहे. आपण मगाशी म्हणालात त्या अदानीचा मी विषय त्या दिवशी मांडला माझ्या सभेमध्ये. काय झालं हो पुढे? मी मांडलाय म्हणून नाही, परंतु तो विषय इतका गंभीर आहे की पत्रकारांनी तो विषय लावून काय धरला, सोशल मीडियावरती चालू होता. मी काढलाय म्हणून मी सांगत नाहीये. आपल्याला ह्यातली भयानकपणा आपल्याला कळला पाहिजे की आपल्या हातून काय चाललंय, आपल्या हातून काय जातंय आणि त्या गोष्टींवरती आपलं लक्ष आहे का? आपण या गोष्टींची सरकारला काही जाणीव करून देऊ शकतो का? मला तर आज सगळ्या पत्रकारांना एवढंच सांगायचं आहे, तुमच्यावरती दबाव येत असेल, मला माहिती आहे. माझे अनेक पत्रकारांचे अनेक अत्यंत जवळचे संबंध आहेत. अनेक पत्रकार माझ्याकडे येऊन बोलत असतात, सांगत असतात नेमकं काय चालू आहे आत्ताच्या या सगळ्या सरकारमध्ये. याच्या अगोदरच्या सरकारमध्येही या प्रकारच्या गोष्टी होत्या, जरा लपून छपून होत्या. आता फारच उघड झालं सगळं. आणि मग जर का समजा तुम्ही थोडीशी विरोधात बातमी टाकली की वरनं फोन मालकाला, संपादकाला वरनं फोन आणि दबाव टाकायचा, परत बातमी येता कामा नये. माझं तर सर्व पत्रकारांना माझं म्हणणंच आहे, सांगणंच आहे, असा जर एकदा जरी दबाव आला ना, त्यांच्या बातम्याच टाकायच्या पहिले बंद करा. चांगल्या वाईट कुठच्याही बातम्या टाकायच्या बंद करा. एकदा बातम्या का बंद झाल्या एकदा विचारायला येऊ तर देत. नाहीतर फक्त आपल्या ह्या असल्या कार्यक्रमांमध्ये फक्त सांगायचं आम्ही चौथा स्तंभ आहोत. कसला स्तंभ? काय करायचं त्या स्तंभाचं?